शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे यांनी ग्रामीण आणि शहरी भागात झंझावाती प्रचार यंत्रणा राबवली आहे। प्रत्येक मतदारांपर्यंत गोडसेंचे प्रयत्न होते। महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर झपाटून प्रचार करणाऱ्या गोडसेंच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली। सिन्नरला होणाऱ्या या सभेला आमदार गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, आमदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते। यावेळी आमदार वाजे यांनी सिन्नरमधून गोडसेंना आघाडी देऊ अशी ग्वाही दिली। विकास कामांबाबत आपल्याला माहिती आहे की आदरणीय हेमंत अप्पांनी दरवर्षी त्यांच्या निधीतून 50% जास्त निधी हा सिन्नर तालुक्यासाठी दिलेला आहे आणि म्हणून जे कामं त्यांनी प्रस्तावित केलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना निवडून देणं गरजेचं आहे आणि ती कळकळीची विनंती करण्यासाठीच आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत। मी फक्त आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो, एक विनंती करू इच्छितो की निवडणुकीमध्ये काहीतरी रंगत आणण्यासाठी म्हणा किंवा काही कारणानिमित्त म्हणा आपल्या तालुक्यातील एक अपक्ष उमेदवार उभे आहेत आणि प्रचार आणि प्रसार असा चाललाय की यावेळेस तुम्ही आम्हाला मदत करा आणि पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला मदत करू। परंतु बंधूंनो, माता भगिनींनो, मी आपल्याला निक्षून सांगू इच्छितो की तसं काही नसतं। ही आपली पूर्वपरीक्षा आहे। पूर्वपरीक्षेत फायनलपेक्षा जास्त मार्क मिळणं गरजेचं आहे। सभेला उभ्या तालुक्याभरातून कार्यकर्ते आले होते। राजाभाऊ वाजे यांनी ज्या प्रकारे सिन्नरमध्ये संघटना वाढवली आहे त्याची प्रचितीच या सभेतून मिळाली। हेमंत गोडसे यांनी खासदारकीच्या कालावधीत केलेल्या कामांचा परामर्श घेतला। बरोबर दुसरी जी जबाबदारी असते संसदेमध्ये आपल्या मतदारसंघातले राष्ट्रहिताचे जे काही प्रश्न असतील तेही मांडण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं व त्याचबरोबरीनं केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या अधिकार व जबाबदाऱ्या या माध्यमातून प्रत्येक सरपंचाच्या, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार प्रत्येकाच्या अधिकारी आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात आणि म्हणून आपण आपल्या केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयाच्या विविध विभागाच्या मार्फत आपल्या मतदारसंघामध्ये ज्या काही योजना असतील त्या राबवण्याचं काम आपण या 5 वर्षामध्ये केलं। त्यामध्ये या नाशिक लोकसभेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं जे काही प्रश्न असतील, मग ती विमान सेवा असेल, राष्ट्रीय महामार्ग असतील, रेल्वेचे विषय असतील, नदी जोड प्रकल्प असतील, 100 एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब असेल, व्हील रिपेअरचा कारखाना असेल, नेट एक्झाम सेंटर असेल, 100 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल असेल, प्रसाद योजनेच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरचा विकास असेल, असे क्रीडा संकुल असतील, असे वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत अनेक विकास कामं आपल्या नाशिक लोकसभेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण केली। प्रामुख्यानं आपल्या तालुक्यासाठी आपल्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे आणि म्हणून आपण त्यावरती प्रामुख्यानं जे काही प्रयत्न केले तर ते जसे प्रयत्न केले गेले तसतसे आपण त्या ठिकाणी प्रसिद्ध करत गेलो। आपला हे गोदावरी खोरं जे आहे या गोदावरी खोऱ्यामध्ये जो काही पाऊस पडतो, गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं आणि या खोऱ्यामध्ये पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा आरक्षित झालेला आहे आणि त्यानंतर आपला जो तालुका आहे हा 500 फुटी उंचावरती आहे। पाऊसही कमी पडतो आणि म्हणून कमी पावसामध्ये या तालुक्याचं पाण्याचं नियोजन करणं तसं कठीण आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आपण एक जलतज्ञ राजेंद्र जाधव यांच्या माध्यमातून जे अप्पर वैतरणाच्या खाली जे पाणी, पश्चिम वाहिन्यांचं पाणी जे वाया जातं आणि मग त्या पाण्याला अडवून आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचं काम एक नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून केलं। अप्पर वैतरणा, कडवा, देवलिंग त्या माध्यमातून जवळजवळ 7 TMC पाणी आणि दबनगंगा एकदरे या माध्यमातून 5 TMC पाणी, असं 12 TMC पाणी आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये उपलब्ध होणार आहे। हे दोन्ही नदी जोड प्रकल्प यांचे पूर्व शक्यता अहवाल व्यवहार्य ठरलेले आहे। त्यांना तत्वतः मान्यता देऊन याच्या सर्वेक्षणासाठी देखील 41 कोटी रुपये मंजूर झाले। त्यापैकी जवळ 70 ते 80% सर्वेक्षण देखील झालेलं आहे। हे दोन्ही नदी जोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये समावेश करण्याचं देखील जलसंपदा मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी देखील त्याला मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे।
या प्रकल्पाचा खर्च जवळ 3250 कोटी रुपये आहे. त्यापैकी 90% खर्च हा केंद्र शासन आणि 10% खर्च हा राज्य शासन त्या ठिकाणी करणार आहे. जरी वेळ लागत असला परंतु पेरल्याशिवाय उगत नाही आणि म्हणून त्या पद्धतीने आपण पेरण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच मला खात्री आहे की हा जो प्रकल्प ज्या वेळेस 70-80% सर्वेक्षण झालेलं आहे, लवकर 8-9 महिन्यामध्ये याचं सर्वेक्षण पूर्ण होऊन ज्यावेळेस याला प्रशासकीय मान्यतेनंतर कार्यान्वित होईल तर निश्चितच आपल्या सिन्नर तालुक्याचा जवळ 70 ते 80% भाग हा सुजलाम सफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असा आपल्याला विश्वास आहे. देशात पुन्हा मोदी सरकारच असावं अशी अपेक्षा नामदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. गुलाबराव पाटील नाम मात्र आहे, याला कर्तृत्व आपल्या आमदाराचं आहे, आपल्या खासदाराचं आहे. आपल्या आमदार आणि खासदारांनी काम केले नसतं तर लोकांना टाइम नाही, आता टाइम नाहीये कोणालाच. आमच्यासारख्या तरी सुक्कान जमीनवाल्याला टाइम आहे, इथं तर सगळं बागायत आहे, तरी तुम्ही एवढ्या संख्येनं आहे. लोक येत नाही तर सभेला ही गर्दी जर माहीत पडलं तर झोपणे लागायची. आज मागे झोपेकरता काय करावं लागतं तुम्हाला माहित आहे. राजा भाऊ तसे नाही बरं, राजा भाऊ संत माणूस आहे आमचा, हरिभक्त पारायण. त्या आमच्याबरोबर जेवायलाही बसत नाही. त्यामुळे तुम्ही ठरवून घेतलाय आणि चौफेरी लहर आहे, लहर लोकांनी ठरवलंय. देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं? देशद्रोही कायदा रद्द करणाऱ्या का राहुल गांधीकडे द्यायचं की वाकड्या नजरेनं पाकिस्तानने आमच्याकडे पाहिलं त्या पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकीचा अड्डा उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाच्या हातात नेतृत्व द्यायचं हे लोकांनी ठरवून घेतलंय. हे गुलाबराव पाटील सांगायची गरज नाही आहे. यासाठी सर्वांनी मतदान करवून घ्या असं आवाहनही पाटील यांनी केलं. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारांवर कोटी करून श्रोत्यांवर गारुड केलं. मी अपक्षासारखं एवढंच सांगितलं कारण मागे जायला संधी तर लवकर जा, नाही तर पुढे आलं तर पडाल तुम्ही तोंडावर. पण खरोखर आज तुमचं रूप बघून मला काय बोलायचं हे शब्द सुचत नाहीयेत. मला वाटतं मी काही बोलण्याच्या आधी तुम्हाला एकदा नमस्कार करू इच्छितो. सगळीकडे मला इथे शिवसेना दिसते, भगवा रूप दिसते, एक मोठं रूप दिसतंय आणि असंच माहोल, असंच वातावरण मला पूर्ण महाराष्ट्रभरात दिसत आहे. हेमंतजी, आपल्या इथे विजय पक्का आहे. इथे मला वाटतं कुठच्याही ज्योतिषाची गरज नाही, इथे कुठच्याही सेफोलॉजिस्टची गरज नाही, कुठच्याही बातमीपत्रांची गरज नाही की कोण जिंकणार सांगायला. जिंकणार कोण हे तुम्ही मला सांगायचं. आज कोण जिंकणार इथे? मला हात वरती करून दाखवा कोण जिंकणार इथे. शिवसेना जिंकत असेल तर हात सगळ्यांनी वरती करून दाखवा. आणि डॅशिंग म्हणजे नुसतं होर्डिंगवर दिसत नाही, ते लोकांमध्ये राहतात आणि काम करून दाखवतात. तसंच जे माझ्या बाजूला बसलेले खासदार आहेत आणि पुन्हा एकदा बनणारे खासदार आहेत, तुम्ही त्यांना आता खासदार पुन्हा एकदा बनवणार आहात, हेमंत गोडसेजी, ते देखील मला अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो की देशात काही टॉप 10 मध्ये जे MP येतील असं काम करणारे ते खासदार आहेत आपले. सभेला जिल्ह्याभरातून महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेनं तालुक्यातील राजकीय वातावरण बदलण्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. प्रशांत जेजूरकर, नितीन बोराडे, दिशा न्यूज, सिन्नर.